जय शिवराय मित्रांनो, वेणू गंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आयुष्यमान भारत योजनेमध्ये कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळतात त्याबद्दलची माहिती बघत आहोत। आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हिंगोलीमध्ये कोणकोणते हॉस्पिटल आहेत की ज्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळतो, मात्र त्यासाठी आपल्याकडे आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड काढलेलं असावं लागतं। मित्रांनो, जर आपण काढलेलं नसेल तर आपण लवकरात लवकर कार्ड काढून घ्यावं आणि कार्ड कसं काढायचं त्या संबंधीचा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर दिलेला आहे आणि त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन काढू शकता। तत्पूर्वी मित्रांनो, एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येकापर्यंत ही माहिती शेअर करा। तर मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंटचे 6 हॉस्पिटल आहेत की जिथे मोफत उपचार होतात आणि प्रायव्हेटचे 8 हॉस्पिटल आहेत। तर त्यामध्ये आपण जी काही गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल आहेत ती आपण बघणार आहोत। त्यामध्ये वुमन हॉस्पिटल बसमत डिस्ट हिंगोली, त्यानंतर SDH 100 कळमनुरी जिल्हा हिंगोली, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हिंगोली, SDH बसमत गव्हर्नमेंट हिंगोली, RH शेनगाव जिल्हा हिंगोली, RH आखाडा बाळापूर कळमनुरी तालुका हिंगोली जिल्हा, असे हे 6 हॉस्पिटल गव्हर्नमेंटचे आहेत। आता त्यानंतर प्रायव्हेट कोणकोणते आहेत मित्रांनो, तर प्रायव्हेटमध्ये आहे नाकाडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हिंगोली, त्यानंतर आयकॉन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हिंगोली, त्यानंतर स्नेहल नर्सिंग होम हिंगोली, त्यानंतर शिवम हॉस्पिटल अँड ICU हिंगोली, लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल हिंगोली, माधव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हिंगोली आणि बेंगल हॉस्पिटल अँड ICU सेनगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली, श्री शिवम हॉस्पिटल हिंगोली, असे हे 8 हॉस्पिटल हे प्रायव्हेटचे आहेत। या हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार मिळतात। त्यामुळे आपण जर कार्ड काढलेलं नसेल तर कार्ड काढून घ्यावं आणि ही माहिती प्रत्येकापर्यंत शेअर करावी, एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।